आजपासून पावसाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या आठवड्याचं कामकाज, सरकारकडून महत्त्वाची विधेयकं मांडली जाण्याची शक्यता, तर विविध मुद्द्यांवरून विरोधक आजही आक्रमक होण्याचा अंदाज. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे काका बाळासाहेब फडणवीसांचं पुण्यात मोठं वक्तव्य. आज ना उद्या माझा पुतण्या भारताचा पंतप्रधान होऊ शकतो, बाळासाहेब फडणवीसांकडून विश्वास व्यक्त. संजय राऊत आणि मंत्री जयकुमार गोरे यांच्यातील वाद टोकाला. राऊतांच्या शिवराळ भाषेतील टीकेनंतर मंत्री गोरेंचाही टोला, तर फडणवीसांचं मंत्रिमंडळ की चंबळची लुटारू टोळी, फोटो पोस्ट करत राऊतांचा गोरेंवर निशाणा. अंधार यांची देखील वादात उडी. नवी मुंबईच्या क्लस्टर योजनेवरून मंत्री गणेश नाईक यांची नाराजी. माझ्या नादाला लागला तर त्याला त्याची जागा नीट ठेवू देणार नाही, मंत्री गणेश नाईक यांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अप्रत्यक्ष इशारा. धाराशिव जिल्ह्यात नव्या अध्यायाला सुरुवात. भाजपच्या कार्यक्रमात ओमराजे निंबाळकरांना मानाचं स्थान, तर राणा जगजितसिंह पाटील यांच्या विरोधात भाजपमध्ये अंतर्गत नाराजीचा सूर. कर्जमुक्ती योजनेतून तब्बल 94,000 शेतकरी कर्जमाफीसाठी अपात्र. प्राप्तिकर भरणारे शेतकरी कर्जमाफीसाठी अपात्र. उद्यापासून 16,94,000 शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होणार. पीक विमा कंपनीकडून अपंग शेतकऱ्याची थट्टा. पुरात वाहून गेलेल्या नुकसानापोटी मिळाले अवघे 211 रुपये. पीडित अपंग शेतकऱ्यानं 700 रुपये उसणे घेऊन भरला होता पीक विम्याचा हप्ता. मासेमारी बंदीमुळे माशांचे दर गगनाला भिडले. पापलेट 1700 रुपये प्रति किलो, तर सुरमई 1200 रुपयांवर. माशांची आवक कमी झाल्यानं दरात वाढ. लोणावळ्यातील मॅप्रो गार्डनच्या पिझ्झात किडे आढळल्याचा दावा. पिझ्झामध्ये किडे आढळल्याचा दावा करणारा व्हिडिओ व्हायरल. पर्यटकांमध्ये संताप. छत्रपती संभाजीनगरमध्ये गरम भाजीत पडून 2 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू. गंगापूर तालुक्यातील मुद्देशवाड गावातली दुर्घटना. उपचारादरम्यान घाटी रुग्णालयात चिमुकलीचा मृत्यू. भिवंडीत खड्ड्यानं घेतला महिलेचा बळी. ठाणे भिवंडी मार्गावरील राहणाळ आणि या गावाच्या हद्दीतला अपघात. खड्ड्यामुळे दुचाकी घसरताच ट्रक खाली सापडून महिलेचा मृत्यू. अपघातात पती जखमी. ऋतिक कंगना वाद पुन्हा चर्चेत. आपण ऋतिकची माफी मागितली पाहिजे या ट्रेंडवर ऋतिक रोशनची कमेंट. आगीत तेल ओतू नकोस, कंगनाचा ऋतिकला टोला. Thank you.